नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे झुकली. वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदेमध्ये हल्लाबोल. आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी. रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलन. चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंचं स्पष्टीकरण. राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा. उपराजधानीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची भेट. आदित्य ठाकरेंच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा. आयत्या वेळी उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, सामंत यांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेते पदाची शक्यता आदित्य ठाकरेंनी फेटाळली. ठाकरे गटाकडून पेरली जात होती आदित्य विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याची कहाणी. तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करा. संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोलेंची मागणी. काँग्रेसची घालमेल थांबेना. आदित्यच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही म्हणाले, विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे असतील तर हरकत नाही. राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. ठाकरे ब्रँडवरून मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला. आता राज्यामध्ये फक्त महायुतीचाच ब्रँड. मनोज जरांगेंचं पुन्हा पुन्हा तेच. मारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. जरांगेंच्या आरोपामुळे धनंजय मुंडेंचा संताप. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला तर पीडित परिवारातील एकाला वनविभागामध्ये नोकरीची संधी. वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत. आमदार आणि तुकाराम मुंढेंमध्ये पुन्हा वाद. स्मार्ट सिटीचा कारभार बेकायदा खेचून घेतलेल्या मुंढेंना निलंबित करा. आमदार कृष्णा खोपडेंची मागणी. संभाजीनगरमध्ये एसडीपीआय संघटनेचं रेल रोको आंदोलन. रेल्वे स्थानकावर उर्दूमध्ये संभाजीनगर लिहिण्याची मागणी. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. वर्ध्यातील सेवाग्राम उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. कोल्हापुरातल्या कृषी प्रदर्शनात फ्री स्टाईल हाणामारी. किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत. हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसडीपीआय संघटनेचं रेल रोको आंदोलन. महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आंदोलन रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त. भाजप मुंबईमध्ये नागरी मेळावे आयोजित करणार. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मेळावे घेणार. महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपटही दाखवणार. महापालिकेतील तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार. दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार. सूत्रांची माहिती. तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार. बीडमध्ये निकाला अगोदरच धमक्यांचं सत्र. वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय. बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप. पुण्यातल्या नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच. स्कूल बसला मागून कारची धडक. अपघातात कारमधील 2 जण जखमी. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा. बेळगावमध्ये नेत्यांना प्रवेशबंदी. प्रवेशबंदीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये तीव्र आंदोलन. इंडिगोकडून अजूनही 400हून अधिक फ्लाईट्स रद्द. प्रकरण सरकारनं हाताळावं. आम्ही मध्यस्थी करणार नाही. सुप्रीम कोर्टाचा सुनावणी घ्यायला नकार. आझाद मैदानामध्ये आज महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. गोव्यातील क्लबमधील आगीचं कारण समोर. इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट. गोवा पोलिसांची जय महाराष्ट्रला माहिती.